इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। जितकं देखणं तुमचं रूप, जितकं सुंदर तुमचं मन, तितकं सुंदर आमचं मनमोहिनी ब्राइडल कलेक्शन। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार। आपने अभी खबरें तो सुनी होगी जलगांव में कि महानगर पालिका की पानी की पुरानी पाइपलाइन जो थी वो चोरी कर रहे थे कुछ लोग, और इसमें जलगांव के पहले विरोधी पक्ष नेता रहे महापौर के पति सुनील महाजन का नाम बड़े जोरों से आ रहा है। किस वजह से आ रहा है, यह तहकीकात चल रही है, सब कुछ चल रहा है, बीजेपी आंदोलन कर रही है। और फिर जब ये सब कुछ चलता है तो लोग भी हैं जो कुछ भी कहने लगते हैं। अब आप लोगों की बात सुनेंगे तो आप हंसेंगे, लेकिन मेरा काम है कि कुछ जो लोग बात कर रहे हैं कुछ वो आप तक किसी तरह पहुंचाया जाए, क्योंकि हम तो आप तक हर चीजों को पहुंचाने का काम करते हैं। लोग कह रहे हैं कि ये जो महानगर जो अभी विधानसभा का चुनाव हुआ है, इस चुनाव में इतना खर्चा हो गया था कि सुनील महाजन साहब वो जो कुछ भी उलटफेर कर रहे थे वो उस खर्चे को मेंटेन करने के लिए और मैनेज करने के लिए कर रहे थे। ये कितना सही है कितना गलत, ये तो मैं कोई टिप्पणी नहीं करना चाहूंगा, लेकिन लोग इस स्तर पर भी सोचने लगे हैं कि अगर सुनील महाजन साहब के पास पैसे नहीं थे इतने चुनाव लड़ने के लिए, तो फिर ये इस तरह से चुनाव लड़ने की आवश्यकता क्या थी, और इस तरह से खर्चा पूरा करने के लिए क्यों ये उल्टी सीधी बातें और चोरी जैसी हरकतें कर रहे हैं। कानून अपना काम कर रहा है, कानून अपना काम करता ही रहेगा। इसी बीच में जो विधायक जी हैं राजू मामा भोले, वो भी अब खुलकर सामने आने लगे हैं, और उनका कहना है कि ये सब तो भाई चुनाव के पहले से चल रहा था। जब महानगर पालिका में ये सारी सत्ता थी तभी ये सब तभी से चल रहा है। ये तो अभी मौका मिला है, पता नहीं किस वजह से मौका मिला, लेकिन मौका मिला था वो कर रहे थे, लेकिन किस्मत खराब थी जो पकड़े गए हैं। तो इस तरह की बातें जो है वो लगातार हमेशा चलती रहती है। क्या कहते हैं राजू मामा, ये जरा सा सुन लेते हैं। हे जे आम्ही पेपरातून आणि जे वाचलेलं आहे बातम्यातून की बुवा याच्यामध्ये मेन सूत्रधार सुनील महाजन यांना केलेलं आहे, आणि आमची मागणी असेल की हा जो टेंडरचा प्रोसेस जी झाली त्या कट केव्हा शिजला, हे सत्तेत असल्यावर महापौर असताना विरोधी पक्षनेते असताना तेव्हाच हा कट शिजलेला आहे, आणि मला वाटतं याची सकल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे। स्थानिक स्वराज्य संस्था या जनतेच्या पैशातून चालता, मला वाटतं ही चोरी जनतेचे पैशाची चोरी त्यांनी केलेली आहे, त्याची भरपाई त्यांच्याकडून केली जावी, त्यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा लावण्यात यावा आणि कडक कारवाई व्हावी। याच्यामध्ये कोणालाही गळ करता कामा नाही, आणि कोणी निर्दोष असेल तर त्याच्यावरती कारवाई होता कामा नाही अशी आमची मागणी असेल। पण याच्यामध्ये बरेच रथी महारथी अटकतील, बऱ्याच लोकांच्या याच्यामध्ये रिंग झालेल्या आहेत, बऱ्याच लोकांनी पैसे घेतलेले आहेत, आणि मला वाटतं चौकशीत ते निष्पन्न होईल। पण नक्कीच महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, आम्ही 100% याचा पाठपुरावा करून शेवट जनतेच्या पैशाला न्याय मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, आणि याच्यासाठी कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी असेल। असं पाहत असाल तर जसे आज हे भंगार म्हणून तरी झालं, पण मला वाटतं ही ब्रिटन गाडली पाईपलाईन होती, आणि याच्यातला जो कट रचला गेला याच्यात 5 कोटीचे पाईप, जे पेपरात वाचले 5 कोटीचे पाईप होते, आणि फक्त 80 लाखाचं टेंडर काढलं गेलं। जर टेंडर होतं तर मग रात्री का काढले गेले तुम्ही पाईप, आणि मला वाटतं याची महापालिकेने सकल चौकशी करावी आणि यांच्या प्रॉपर्टीवरती बोजे लावून ते पैसे वसूल करण्यात यावे आरोपीकडून अशी आमची मागणी असेल, आणि कोणीच कोणाला पाठीमागे घालू नये अशी सुद्धा आमची मागणी असेल। याच्यात 100% आम्ही याची मागणी करणार। जुनी महापालिका पोलीस प्रशासन जर कोणाला पाठीमागे घालत असेल तर आमची मागणी असेल की त्यांनासुद्धा आरोपी करायच्यात। जर कोणी पाठीमागे घालत असेल तर त्याचासुद्धा सहभागी अशीच मागणी असेल आमची। जर कोणी कोणाला वाचवत असेल तर म्हणजे त्यांचाही सहभाग आहे त्याच्यामध्ये, अशीच मागणी असेल आमची। त्याच्यामुळे याची सकल चौकशीची आम्ही मागणी करणार, आणि 100% महापालिकेचे हे पैसे जनतेचे पैसे, त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही 100% जे स्टेप असेल त्या स्टेपपर्यंत जाणार आहे। 100% तेच सांगतो आहे मी की एखाद्या पदात तुम्ही असताना तिथे कट रचणं हे खरं शासकीय मालमत्तेची लूट म्हणून गुन्हा दाखल होतो, आणि मागच्या वेळेलाही पाहिलं असेल तर बरेच असे शासकीय मालमत्तेची लूट झाली, आणि त्याचा मला वाटतं गुन्हा दाखल झालेला आहे, आणि याची भरपाई त्यांच्याकडून करावी अशी आमची भविष्यात मागणी असेल। नाही ते बघा असं आहे की तुम्ही कोणत्या थरावर जाता हे त्याची नीतिमत्तेवरतो आहे। आम्ही खरं स्पोर्ट्समनशिपचं राजकारण केलं, आम्ही कधी कालच्या थरावर, तुम्ही प्रश्न केला म्हणून मी त्याचं उत्तर देतो आहे, पेपरात वाचतं म्हणून आपल्याला सांगतो आहे, पण शेवट हा जनतेचा पैसा आहे। त्याच्यामुळे याच्यासाठी, आणि मी लोकांनी आम्हाला इतक्या मोठे प्रचंड मतांनी निवडून दिलेले, आशीर्वाद दिलेले, म्हणून जनतेची सुरक्षा आणि जनतेला जे काही पाहिजे त्याची अपेक्षा आमच्याकडून आहे। बऱ्याच लोकांनी फोन केले की बा इतक्या थरापर्यंत भंगार विकापर्यंत खाली गेले,
आणि मला वाटतं हे काही राजकारणाची नैतिकता धरून नाही आहे की तुम्ही इतक्या खालच्या थरापर्यंत जुने भंगार काढून विकता. मला वाटतं हे समाजासाठी बरोबर नाही आहे आणि राजकारणाने माणसाने कोणत्या थराला जावं हे त्यांनी त्याचं ठरवलं पाहिजे. पण मला वाटते निश्चित आहे याचा निश्चित आम्ही करतो की इतक्या थरापर्यंत राजकारणाला जाऊ नये कोणी. ये थे राजू मामा भोले विधायक जी, जो खुलकर अब बोल रहे हैं। विधायक जी के बारे में भी सुनील महाजन ने बहुत कुछ कहा था। जब चुनाव नहीं शुरू नहीं हुआ तो उसके पहले से ही कई सारे आरोप लगाए जा रहे थे। मतलब बिचौलिया जैसे भी शब्द यूज कर लिया गया था राजू मामा भोले के जरिए। तो अब राजू मामा भोले भी बिल्कुल खुलकर जो कुछ भी बोलना है वो सामने आ रहे हैं और विधायक जी अब चाहेंगे कि जरूर इनके ऊपर कोई न कोई कार्रवाई हुई। पुलिस अपना काम जरूर करेगी, जल्द ही सुनील महाजन को गिरफ्तार कर लिया जाएगा और सारी बातें सामने आएगी, ऐसा लोगों का कहना है। कानून भी यही चाहता है कि सच जो है वो बाहर आए।